नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि नमो किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। तर मित्रांनो, आता PM किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता लवकरच वितरित होणार आहे। तर मित्रांनो, या दोन्ही योजनेचा GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, सविस्तर माहितीसाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हे केंद्र पुरस्कृत असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये दिनांक 1/2/2019 पासून राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति हप्ता 2,000 रुपये याप्रमाणे 3 हप्त्यात 6,000 रुपये वार्षिक लाभ दिला जातो। तर मित्रांनो, या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या 6,000 अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखी 6,000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यासाठी 2 वर्षापूर्वी शासनाने मान्यता दिली होती। तर मित्रांनो, तेव्हा आता PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये नव्याने सुधारणा करण्यासाठी राज्य शासनामार्फत या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। तर मित्रांनो, एकूणच जर तुम्ही बघितलं तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश या राज्यानंतर सर्वाधिक लाभार्थ्यांची संख्या आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे। तर मित्रांनो, PM किसान या योजनेचा लाभ घेणारे महाराष्ट्र राज्य हे देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे। त्यामुळे केंद्र शासनाला आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे। म्हणून आता या योजनेतील लाभार्थ्यांची भूमी अभिलेख, नोंदी अभिलेख करणे, खात्याला आधार लिंक करणे, KYC करून घेणे, तसेच चुकून अपात्र झालेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे, तसेच मयत लाभार्थ्यांचे पोर्टलवरून नोंद घेणे, मयत लाभार्थ्यांना वारसांची नोंद नव्याने करणे हे कामे सुलभतेने होण्यासाठी पुन्हा नव्या 411 मनुष्यबळाच्या सेवाबाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास या ठिकाणी पुन्हा मान्यता देण्यात आली आहे। तर मित्रांनो, त्याच्यानंतर खाली महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत चालू वर्षी अंदाजे 7.50 कोटी रुपये इतका निधी प्रशासकीय खर्चासाठी उपलब्ध होण्यासाठी शक्यता आहे। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जवळपास 60.60 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध होणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, PM किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भातील हा महत्त्वपूर्ण असा GR होता। तर मित्रांनो, याच योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद।